नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी हप्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. कारण बघितलं असेल 5 एप्रिलपासून आपल्याला हवामान आता कोरडे राहणार आहे. त्यामध्ये आपल्याला उष्णतेचा तडाखा बसू शकतो. तर अभ्यासक पंजाब डगराव यांनी आपल्याला माहिती दिल्यानुसार आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कुठे पाऊस पडणार आहे आणि कुठे हा उन्हाचा तडाखा बसणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती बघूयात. पुढील काही दिवसात आपल्याला हवामान आता कोरडे राहणार आहे आणि उष्णतेचा आपल्याला तडाखा बसणार आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की जे आपली शेतीचे कामे असतील ते लवकरात लवकर आपण पूर्ण करून घ्यावीत. एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला खूप उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे, पण यंदा आपल्याला परिस्थिती थोडी अधिक गंभीर दिसत आहे. 5 एप्रिलपासून आपल्याला राज्यात अनेक भागामध्ये उष्णतेची लाट सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये आपण बघितलं असेल मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला तापमान सर्वाधिक वाढण्याची एक अंदाज वर्तवला जात आहे. त्यामध्ये तापमान बघितलं आहे 35 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअस दरम्यान आपल्याला हा जाणवणार आहे. काही ठिकाणी बघितलं आहे 42 सेल्सिअसपर्यंत आपल्याला पोहोचण्याची एक शक्यता आहे. म्हणजे याचा अर्थ दुपारच्या वेळेत तुम्हाला एक कठीण ऊन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी शरीराचा थेट उष्णता परिणाम जाणवणार आहे. त्यामध्ये मित्रांनो, जी फक्त गरमी नाही तर त्यामध्ये आपल्याला एक उष्णता और आर्द्रता आपल्याला पाहायला मिळणार आहे. या काळात एक उष्ण कोल्ड वारे आपल्याला वाहताना दिसतील. शरीरामध्ये पाणी लवकर कमी होते आणि उष्णताचा आपल्याला धोका वाढतोय. उष्णतेमुळे आपल्याला समस्या होऊ शकतात. चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा इत्यादी आपल्याला जाणवत असतात. पण यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे स्वतःची काळजी घ्या. रोज कमीत कमी 3-4 लिटर पाणी प्या. दुपारी 12 ते 4 बाहेर जाणं टाळा. कापसाचे हलके सोल आपल्याला असेल तर आपण त्याचा वापर करा. यामध्ये आपण बघितलं असेल शेतासाठी आपल्याला एक महत्त्वाची माहिती आहे. त्यासाठी पिकांना वेळेवर पाणी द्या. मातीवरील ओलावा टिकवण्यासाठी मल्चिंग करा आणि त्यासाठी जनावरांसाठी सावलीत ठेवा. पाणी आपल्या योग्य ठिकाणी जमिनीचा कापणी असेल ते कापणीचं नियोजन करा. अशात एक शहरामध्ये आपल्याला उष्णता अधिक वाढताना दिसत आहे. त्यामध्ये आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. 5 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या उष्णतेची लाट ते 5 ते 7 या दिवस आपल्याला कायम राहण्याची शक्यता आहे. तर आपल्याला कुठलीही पावसाचा अंदाज आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मित्रांनो, हवामानात आपल्याला बदल होताना दिसत आहेत, पण त्यासाठी आपली स्वतःची काळजी घेणं ही आपल्याला महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.